इंडिया फ्रंटच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे। मी सर्वप्रथम बारामती लोकसभा, शिरूर लोकसभा सहित राज्यातल्या तमाम लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींचा मनापासून आभार मानतो। देशामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती असताना सुद्धा महाराष्ट्राने जो कौल या देशाला दिलेला आहे तो निश्चित मागची 77 वर्षाच्या महाराष्ट्राने चांगली राजकीय संस्कृती जपली, महाराष्ट्राची अस्मिता जपली, दिल्ली पुढे कधी महाराष्ट्र झुकत नाही या संदर्भातला संदेश दिला। त्याला अनुसरून माननीय सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हेंनी या जिल्ह्यातून मोठ्या फरकाने विजय मिळवलेला आहे। त्यामुळे पुण्यासहित राज्यातल्या सगळ्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो। माननीय सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे, डॉक्टर अमोल कोल्हेजी यांचं पुणेकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी ताईंचं अभिनंदन करत असताना या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाने आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या देशातल्या अदृश्य शक्तीचा समाचार केलेला आहे आणि एकूणच त्यांना योग्य तो संदेश दिला आहे। त्याबद्दल त्यांना वंदन करून मान्य आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी आपल्याशी संवाद साधावा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो। नमस्कार। आज सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्या राज्याभिषेक आज दिन आहे, त्यांना वंदन करून आम्ही आज इथे सगळे जमलेलो आहोत। तमाम महाराष्ट्रातल्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार, इंडिया आघाडीचे सगळे आमचे सहकारी, महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष, त्यातले सगळे माननीय नेते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे सगळे सहकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, हा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आज आहे हे तुम्ही बघताय। कारण गेले वर्षभर हे आमच्यासाठीच संघर्षाचं वर्ष होतं। महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशी फार मोठी आव्हानं या राज्यासमोर होती। दुधाचा भाव शहरात वाढलेला आहे, ग्रामीण भागात कमी झालेला आहे। दुष्काळाची परिस्थिती अनेक ठिकाणी, छावण्यांची मागणी गेले अनेक महिने आम्ही करतोय ते होत नाहीये। ना चाऱ्याचे डेपो आहेत, ना छावण्या आहेत, ना टँकर वेळेवर ठिकाणी पोहोचतायत। त्याच्यामुळे एकीकडे तीव्र दुष्काळाची परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, शेतीच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, दुसरीकडे प्रचंड बेरोजगारी वाढते, महागाई वाढते आणि भ्रष्टाचाराचा तर काही हिशोबच राहिलेला नाही या देशात। आणि अशा परिस्थितीमध्ये हे इलेक्शन झालं आणि प्रचंड शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याचं सुख दुःख समजून आज जे आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट केले आणि ते पाहून मायबाप मतदारांनी या आईसला म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी आणि या दडपशाहीला नाकारलेलं आहे। हेच महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे आणि संविधानाच्या चौकटीतच राहून हा देश चालेल। दडपशाहीला, भ्रष्टाचाराला, महागाईला, बेरोजगारीला ह्या मतदारांनी नाकारलेलं आहे। त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक सहकार्याच्या, पदाधिकाऱ्याच्या, मतदारांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे। आणि मला विचाराल तर जबाबदारी प्रचंड वाढलेली आमच्या सगळ्यांचीच। त्याच्यामुळे आजपासून, खरं तर कालपासूनच आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत। काल इंडिया आघाडीची मीटिंग होती, त्याच्यामुळे मी दिल्लीला गेले होते, पण मतदारसंघात सगळेच आढावा घेत आहेत। उद्या सकाळी 9 वाजता रोहित दादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी दौरा सुरू करतोय। मी तर कार्यकर्त्यांना विनंती केली होती की कुठल्याच आपण खरं तर स्वागत नको, जेसीबी तर बिलकुलच नको। माझी सगळ्यांना विनंती आहे की हे जे जेसीबी आणताय ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते। आणि हे नवीन जर कल्चर आज येतंय, फुलं, उत्साह, गुलाल हा साहजिक आहे, तो म्हणजे तुमचा अधिकार आहे, पण मला असं वाटतं हा जेसीबीचा जो नवीन कार्यक्रम आपण करतोय तो थोडा म्हणजे आपल्याला नकोच अशी विनंती करीन। आणि हा जो निधी सगळा आहे, जो आपल्याला उत्साह आहे, तो टँकर, चारा छावण्या आणि चारा डेपोमध्ये पक्षाने खर्च करावा अशी माझी उत्सुक कार्यकर्ता, म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नाहीये, पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला विनंती करते की आपण सगळ्यांनी
आजपासूनच दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे. सर्वाधिक लीड तुम्हाला बारामती 48,000. कुठेतरी या सगळ्या निवडणुकीत प्रचारादरम्यान दिलीप दादांनी जो विकास